संध्याकाळचे 7 वाजले आहे आणि 7 वाजता मी शाळेतून घरी आलेली आहे। आज बुधवारचा दिवस आहे। तर मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सिंपल लाईफ विथ सुवर्णामध्ये। खूप सिंपल असं मी लाईफ जगते, पण नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करते। तर मैत्रिणींनो, खूप पाऊस पडत आहे सध्या, तर बरेचसे कपडे हे मी घरातच वाळत घालते, जे इसेन्शियल असतात, कारण बाहेर कपडे वाळू घालायला जागा नाही आहे। संध्याकाळी अशा पद्धतीची हालत असते घरी आल्यावर, तीही का थोडी बरी, कारण सध्या आई आहेत सोबत, म्हणून आई बरंचसं त्यांना जेवढं जमेल तेवढं ते आवरून ठेवतात। सकाळी मी बरंचसं आवरून गेलेले असते। आज बुधवारचा दिवस आहे। माझी युनिफॉर्मची साडी बऱ्यापैकी ओली झालेली आहे, म्हणजे पाऊस होता बाहेर, जेव्हा मी स्कूटीने आले तेव्हा थोडाफार पाऊस होता, त्याच्याने मी ओली झालेली आहे। रोजचा माझा नित्यक्रम असा असतो की आल्यानंतर सगळ्यात पहिले पर्स तिच्या जागेवर टाकणे, कारण दुसऱ्या दिवशी ती पर्स नेमकी जागेवर सापडायला पाहिजे। चष्मा जागेवर ठेवणे आणि माझी जी टिफिनची बॅग आहे त्याच्यामधून टिफिन बाहेर काढणे। असं केल्याने टिफिन डोळ्यासमोर राहतो आणि तो मग रात्री वॉश केला जातो, सकाळपर्यंत तो कोरडा होतो, म्हणजे दुसऱ्या दिवशीचा टिफिन पॅक करायला तो अगदी रेडी असतो। पाण्याची बॉटलही बरीचशी आता सध्या खाली होत नाही आहे। पावसाळा असल्यामुळे शाळेत तहान लागत नाही किंवा शाळेत पाणी पिण्याची आठवणच राहत नाही, म्हणून मी माझं वॉटर इंटेक हे सकाळीच बऱ्यापैकी घेऊन घेतलं असतं आणि संध्याकाळी आल्यावरही मी 2 ग्लास पाणी घेते। शाळेतही जेव्हा आठवण येते तेव्हा पाणी मी पित राहते। बेसिनमध्ये डब्बा ठेवून दिलेला आहे। मिशोवरून एक पार्सल आलेलं आहे। हे माझा जो गॅस बर्नर आहे तो कितीही घासला तरी तो स्वच्छ होत नाही, त्यासाठी ते मागवलं आहे। ते मी अजून ओपन केलेलं नाही। आता मी लागली आहे कामाला, आंघोळीचं पाणी लावून आलेली आहे आणि हे जे कपडे पसरलेले आहेत ते बऱ्यापैकी वाळले आहेत। ते कपडे मी काढून त्यांचं घड्या घालणार आहे। मग घरात जेवढ्या पण ठिकाणी कपडे टाकले आहेत ते सगळे मी गोळा करून आधी बेडवर ठेवून देते। म्हणजे काय, तर आंघोळ करून आल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर बेडवर बसून आरामाने मला त्या कपड्यांच्या घड्या घालता येतात। उभं राहून ते शक्य होत नाही, त्याच्यामुळे ते बसून मी त्या ठिकाणी त्या घड्या घालते। हे बघा, घरात बऱ्याच ठिकाणी कपडे वाळत घातले, दोऱ्या वगैरे बांधून। पावसाळा असला की अशी हालत असते। स्टँड घेण्याची माझी इच्छा आहे, पण स्टँड ठेवायलाही जागा नाही आहे, म्हणून मी सध्या ते आयडिया कॅन्सल केली। मी आंघोळ करून आली आहे, पण त्यापूर्वी मी घरातला पूर्ण केअर काढला। ते माझ्याकडून शूट करायचं राहून गेलं, कारण घाई होती, गेस्ट येणार असा फोन आलेला होता। आंघोळ केल्यानंतर मी आवर्जून मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावते, कारण की आफ्टर 40 चेहरा हा खूप ड्राय होत जातो आणि चेहऱ्याला बऱ्यापैकी गरज असते स्किन केअरची। या ठिकाणी थोडं पसरलेलं असं, सकाळी मी घाई तयारी करते आणि जे पण प्रोडक्ट मी वापरते ते सगळे मी या ठिकाणी म्हणजे पसरले जातात, सकाळी ते नकळत पसरले जातात। हे अँटी रिंकल क्रीम आहे, ही रात्री मी वापरते। रात्रीचं जे मी तुम्हाला स्किन केअर दाखवणार आहे त्यात ह्या क्रीमचा मी वापर करते। हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, तर प्लीज मैत्रिणींनो जरा बघा। मी कारण माझ्या चेहऱ्याचं कशा पद्धतीने काळजी घेते, रोज रात्री झोपताना मी माझ्या चेहऱ्याच्या स्किनची काळजी कशा पद्धतीने घेते हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। अशा पद्धतीने जे पसारा पडलेला असतो सकाळी, तो संध्याकाळी आल्यानंतर मी आवर्जून त्या ठिकाणी आवरून ठेवते, सकाळी पुन्हा त्या वस्तू जागेवर सापडायला पाहिजे यासाठी। देवपूजा मी केलेली आहे। रोज सकाळ संध्याकाळ घरात दिवा लागला की घरातलं वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं। आणि थोडासा मी कापूर घेऊन, म्हणजे भीमसनी कापूर आहे माझ्याकडे, तो घेऊन मी कपूरदानीत टाकला आणि ते जे मशीन आहे ते ऑन केलं। थोड्या वेळच ऑन करते, पण घरात त्या कपूरच्या वासाने खूप सुंदर असं वाटतं, छान वाटतं, आल्हाददायक वाटतं। हे थोडंसं फरसाण आणि या ठिकाणी सोनपापडी आलेली आहे। मी आधीच म्हटले की गेस्ट येणार अशी आशंका होती, कारण आमच्या आहूंचा शुभेच्छा, म्हणजे आहूंना शुभेच्छा देण्यासाठी अनेक लोक सध्या येत आहेत। त्यांची पोस्ट वाढलेली आहे, त्यांचं प्रमोशन झालेलं आहे, त्यासाठी अनेक लोक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत। ह्या आमच्या कॉलनीतल्याच ताई आहेत, माझी ताई मोठ्या बहिणीसारखी आहे ते, आणि ते जियाजी या ठिकाणी त्यांना शुभेच्छापर या ठिकाणी पुष्पगुच्छ घेऊन आलेले आहेत। खूप आनंद वाटतो जेव्हा लोक आपल्याला असं प्रेम करतात, आपल्याला शुभेच्छा देतात, आपल्या आनंदामध्ये सहभागी होतात। आणि हेच लोक आपण जे कमवलेले असतात ही खरी संपत्ती असते असं मला वाटते। तर त्या ताई आणि जियाजी ते शुभेच्छा देऊन गेले, त्यांचा चहा नाश्ता झाला, तेच फरसाण आणि सोनपापडी मी त्यांना दिलेली होती। आता बऱ्यापैकी किचनमध्ये पसारा वाढलेला आहे, आहूंचा टिफिन, माझा टिफिन, आणि मी आता स्वयंपाकाला सुरुवात केली। बऱ्यापैकी वेळ झालेला होता, 8:30 झालेले होते। मग मला असं वाटलं की आता खिचडी टाकावी, पण जसं काही खिचडी टाकायला सुरुवात केली पुन्हा गेस्ट आले आणि मी फक्त कुकर चढवला होता, कांदे फ्राय करायला घेतले, म्हणजे फोडणी टाकून कांदे फ्राय करायला घेतले आणि गेस्ट आले। आता या ठिकाणी मी असाच तो गॅस बंद केला आणि गेस्ट अटेंड केले, त्यांना देखील मी चहा नाश्ता दिला, त्यांना एक फरसाण सोनपापडी दिली आणि ते गेस्ट जवळजवळ 1 तास बसले असतील, म्हणजे आता 9:30 झालेले होते। आणि मी पुन्हा मग माझी जी खिचडी राहून गेली होती टाकायची, त्या ठिकाणी मी
पूर्ण केली आणि कुकर बंद केला. म्हणजे फक्त खिचडी आज बनवली. कारण मी आधीच म्हटली, जे लोक शुभेच्छा द्यायला येतात ते वेळात वेळ काढून येतात, आपल्यासोबत गप्पा करतात, आपल्या आनंदामध्ये सहभागी होतात, यापेक्षा मोठं सुख कोणतंच नसतं असं आम्हाला वाटते. म्हणून आम्ही त्यांना खूप छानपैकी अटेंड करतो. आता खिचडी टाकून झालेली आहे, कुकरच्या शिट्ट्या तिकडे होत आहेत. तोपर्यंत जेवढी कामं माझ्याकडून होतील तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत आहे. आता माझ्याकडे भांड्यांना बाई आहे, तरी देखील मी ही जी लागणारी भांडे आहेत किंवा जी काचेची असतील किंवा टिफिन असेल, कप असतील, हे मी स्वतःच घासते. चमचे मी स्वतः घासते. ग्लास पण बऱ्यापैकी मी स्वतः घासून ठेवते. याच्याने काय होतं की सकाळी पटापट ह्या वस्तू ज्या लागणार असतात ना, त्या हाताशी येतात आणि मग काम सोपं होतं. अशा पद्धतीने मी ते सगळे भांडे घासून ठेवून दिले. ही जी माझी पाण्याची बॉटल आहे, ही मी आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा तिला देखील थोडंसं हात तिच्यावर मारते, म्हणजे तिला थोडंसं घासून टाकते. कारण पुन्हा पुन्हा दिवसभरातले जे हात लागतात, कधी घाम आलेला असतो शाळेत किंवा मग खडूचे हात असतात आपले, ते लागलेले असतात. त्याच्यामुळे ती बॉटल खूपच म्हणजे खराब होऊन गेलेली असते, काळी होऊन गेलेली असते. तिला मी 1-2 वेळा तिला घासते. आतूनही तिला चांगली स्वच्छ करते. बेसिंग जे आहे ते सकाळी पण एकदा माझं घासून होतं हे सिंक मी थोडंसं, आणि रात्री देखील मी त्याला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी त्याला घासते आणि त्याला स्वच्छ करते. आता हे जे घर आहे हे रेंटचं घर आहे माझं. पूर्वी कोणीतरी या ठिकाणी राहत होतं. बऱ्यापैकी आता प्रत्येकाच्या राहण्याची किंवा स्वच्छता करण्याची वेगवेगळी तऱ्हा असते. थोडं हे बेसिंग खूपच म्हणजे पूर्वी तर खूपच घाण होतं, त्याच्या भिंती पण खूप काळ्या होत्या, पण आता रोज हे स्वच्छ करत असते म्हणून ते बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे. आजचा मेनू फक्त खिचडी आणि नागलीचा पापड. आता पापड भाजताना माझी अशी ट्रिक आहे की मी डायरेक्ट ती गॅसवर भाजते आणि खूप फास्ट ते माझ्याकडून जेव्हा मी पलटते ना, ते मस्त छानपैकी भाजले जातात. आणि अशा पद्धतीचे पापड आम्ही खिचडीसोबत खाणं आम्ही पसंत करतो. खिचडी कढी असा मेनू असतो, पण आज फक्त खिचडी आणि पापड, कारण वेळ खूप झालेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत 10:15 झालेले होते आणि सगळं आवरत आता 10:30 झालेले आहेत. तर एवढा वेळ झालेला आहे, तर पटापट आवरण्याच्या मी आज मागे आहे. दिवसभराचा थकवा असतो, झोपही यायला लागते, पण ही कामं इसेन्शियल असतात जी करावी लागतात. थोडीशी मनाची हिंमत या ठिकाणी लागते. थोडंसं या ठिकाणी स्वतःला मोटिवेट करावं लागतं की सकाळी पसारा नको असेल तर आत्ता आवरणं गरजेचं आहे. अशा या सगळ्या विचारांनी मग मी ही कामांना सुरुवात करते. तसं मी रात्री सकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करून ठेवते, पण आज खूप जास्त वेळ झालेला आहे, तेवढी हिंमत नाही. म्हणून फक्त कोथिंबीर मी कट करून ठेवलेली आहे आणि मी असं बाऊल ठेवते ज्याच्यामध्ये मी कचरा टाकत राहते. आता जे गेस्ट आलेले होते त्यांना जे फरसाण, सोनपापडी वगैरे दिले, त्याचे जे पॅकेट्स असतात ते मी एका वेगळ्या डब्यात म्हणजे काढून ठेवत नाही. मला खूप अनुभव आहे की जर आपण त्या वेगळ्या डब्यात काढून ठेवले छोट्या छोट्या डब्यांमध्ये, तर त्या डब्यांमधून वापरत ते सादळतात आणि त्यांचा फ्रेशनेसही कमी होऊन गेलेला असतो आणि मग ते खाल्ले जात नाही, फेकले जातात. त्यापेक्षा त्यांचे जे पॅकेट्स आहेत त्याच्यामध्येच मी त्यांना राहू देते. वर त्यांना चिमटा छानपैकी पॅक करते. असे मी छोटे छोटे चिमटे माझ्याकडे भरपूर आहेत लाकडी, आणि मोठ्या डब्यामध्ये हे सगळे फरसांचे पॅकेट मी ठेवून देते. हा लॉकवाला डबा आहे माझ्याकडे, त्याच्यात ठेवते, म्हणजे ते सादळतच नाही आणि एकाच ठिकाणी सगळे फरसाण सापडतात. बरं, मी येणाऱ्या गेस्टला बऱ्यापैकी घरी बनवलेला नाश्ता मी त्यांना देणं पसंत करते. पण सध्या असं होतं की एवढी धावपळ होऊन गेलेली आहे, तर काही न देण्यापेक्षा काहीतरी दिलं जातं ह्या समाधानाने मी हे फरसाण मागवलेलं आहे. नाही तर मी बऱ्याच वेळा घरी बनवलेला नाश्ता मी गेस्टला सर्व करत असते, ही माझी सवय आहे. आणि हा व्लॉग जर माझे कोणी ओळखीचे पाहत असले ते देखील ॲग्री करतील. ठीक आहे, तर आता या ठिकाणी बऱ्यापैकी वेळ झालेला आहे, पण किचन क्लीन करणं खूप महत्त्वाचं आहे. जे मी मिशोवरून प्रॉडक्ट मागवलं ते गॅस क्लीन करण्यासाठी होतं, पण माझ्यामध्ये हिंमत नव्हती की ते ओपन करावं आणि त्याच्याने गॅस क्लीन करावा. मी ते आता सध्या राहू दिलं, कारण मला सगळ्यात महत्त्वाचं आहे माझं स्किन केअर. मी रोज रात्री स्किन केअर केल्याशिवाय झोपत नाही, ही मी सवय स्वतःला करून घेतलेली आहे. सगळं किचन क्लीन करून झालेलं आहे. तो जो कपडा आहे त्याला पण मी आज साबण न लावता असंच पाण्यानेच त्याला मी वॉश केलं आणि पिळून ठेवून दिलं, जेणेकरून सकाळी तो मला उपयोगात येईल. आणि सगळं वायपरने ते पाणी जे आहे ते वाईप करून टाकलेलं आहे. अशा पद्धतीने बेसिंग पुन्हा एकदा क्लीन केलं आणि माझं किचन बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे. म्हणजे सकाळी ते रेडी आहे मला स्वयंपाक करण्यासाठी. मी काही टॅबलेट घेते, जसं याच्यापैकी एक आहे फिश ऑइलचा. हे स्किनसाठी आणि हेअरसाठी खूप चांगलं असतं. वाढत्या वयातही ते घेणं चांगलं असतं, पण ते कधीही डॉक्टराच्या सल्ल्याने घ्यावं असं मला वाटतं. स्किन केअर करण्यासाठी आली मी, तर शायनिंग मारत होती, गेला चष्मा पडून, बरं झालं तो फुटला नाही. इथे मी ट्रान्झॅक्शन करण्याचा प्रयत्न करत होते, नाही जमलं. म्हणजे मी माझा ड्रेस चेंज करून नाईट गाऊन घालून आलेली आहे, म्हणजे नाईटी घालून आलेली आहे. स्किन केअर मी कशा पद्धतीने करते हे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, 40 नंतर आपला चेहरा बदलायला लागतो. आपण जेव्हा आरशात बघतो ना, त्यावेळेस असं वाटतं की अरे, जो तरुणपणात दिसणारा चेहरा आहे तो आता दिसत नाही. मग थोडंसं निराश व्हायला होतं. पण
जर आपण थोडंसं चेहऱ्याची काळजी घेतली ना तर हा चेहरा खूप खुलायला लागतो आणि छान दिसायला लागतो, कॉम्प्लिमेंट मिळायला लागतात. मी तुम्हाला खोटं सांगणार नाही, भले कॅमेरामध्ये माझं वय खूप जास्त दिसत असेल कारण मी कुठलाही फिल्टर न वापरता या ठिकाणी हे व्हिडिओ शूट करत असते आणि पुन्हा लाईटिंगची व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे बरंचसं ब्लॅक पण दिसतं माझ्या व्हिडिओमध्ये, त्यासाठी माफ करा. तर मला बऱ्यापैकी कॉम्प्लिमेंट मिळतात बाहेर की तुझं ॲपेरन्स 45 आहे, म्हणजे कोणाला विश्वास बसत नाही की मी 45 वर्षाची आहे. आता मी बऱ्यापैकी गुबगुबीत आहे, म्हणजे असं काही खूप नाजूक नाही, कारण की नाजूक व्यक्ती वयाने कमी दिसून येतो, थोडी हाईट कमी असेल तर वयाने कमी दिसून येतो, पण तसं काही नाही. मी बऱ्यापैकी जाड आहे, माझे हातपाय बऱ्यापैकी दणकट आहेत, बोटंही बऱ्यापैकी जाड आहेत, नाजूकपणा नाही. पण मी ही जी स्किन केअर फॉलो करते ना याच्यामुळे कदाचित थोडाफार माझ्या चेहऱ्याचा लुक हा थोडा यंग वाटतो असं मला वाटतं. आता हे मी ऑइल मसाज करत आहे. ऑइल मसाज मी तिळीचं तेल वापरते आणि ज्या पद्धतीने मी हा ऑइल मसाज करत आहे तुम्ही फक्त काळजीपूर्वक बघा. ते मला एक्सप्लेन करता येईल पण मी एक्सप्लेन न करता फक्त आज दाखवते आहे. अशा पद्धतीने मी हा ऑइल मसाज करते. यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ तुम्हाला सापडतील ह्या मसाजचे, म्हणजे अँटी एजिंग मसाज त्याला म्हणतात. आता या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की पूर्वी मी ब्युटी पार्लर चालवायचे, म्हणून मला बऱ्यापैकी फेशियलचे जे स्ट्रोक आहेत ते समजतात, कुठे जास्त त्या ठिकाणी जोर द्यायला पाहिजे, कुठे कमी द्यायला पाहिजे हे समजतात. त्याच माझ्या नॉलेजचा वापर मी या ठिकाणी अँटी एजिंग मसाजसाठी करते. बरेचसे अँटी एजिंग मसाज आपल्याला यूट्यूबवर सापडतात, पण जे आपल्यासाठी योग्य असतात ते आपण करायचे असतात, म्हणजे ज्या मसाजने आपल्याला रिलॅक्स वाटतं. खरं तर मी हा मसाज ना अँटी एजिंगसाठी करायला सुरुवात केलीच नाही, रिलॅक्स होण्यासाठी केली. खूप थकवा येऊन जायचा संध्याकाळी, एवढा थकवा आणि इतकं ट्रेस होऊन जायचा, पूर्ण डोळ्यामध्ये झोप असायची तरी झोप यायची नाही. तर अशा वेळेस काय करावं, तर मी सहज एक दिवशी असं तेल उचललं, थोडंसं खोबरेल तेलच घेतलं आणि मी थोडंसं चेहऱ्याचा मसाज केला आणि मला खूप शांत झोप लागली. तो विचार केला की का नाही की व्यवस्थितच मग जर एखादं तेल घ्यायचं आणि त्याच्याने व्यवस्थित जर मसाज केला तर, आणि मी हे स्किन केअर मग स्टार्ट केलं. बरं रोज माझ्याकडून हे होत नाही, पण म्हणजे मी जवळजवळ आठवड्यातून 3 वेळा तरी करण्याचा प्रयत्न करते आणि शांत झोप येते. मी माझ्या केसांची, माझ्या स्किनची बऱ्यापैकी काळजी घेते. केसांची काळजी मी आठवड्यातून 3 वेळा केस धुते, रात्री तेल लावते आणि सकाळी केस धुते. बऱ्यापैकी माझे केस चांगले आहेत, म्हणजे ह्या वयातही केस पांढरे झालेले नाहीत, मला डाय वगैरेची गरज पडत नाही. कदाचित मी ते लहानपणापासूनच करत आलेल्या जे माझे केसांची निगा असेल किंवा चेहऱ्याची निगा असेल, चेहऱ्याची निगा तर मी आत्ता ठेवायला लागले, पण केसांची निगा मी खूप पूर्वीपासून ठेवते. त्यामुळे कदाचित माझे केस चांगले असतील आणि आता स्किनही खूप चांगली होत आहे असं मला वाटतं. म्हणजे माझ्या चेहऱ्यावर मेलाझ्मा झालेला होता, म्हणजे पिगमेंटेशन झालेलं होतं बऱ्यापैकी, खूप चेहरा घाण दिसायचा. फक्त ह्या स्किन केअरमुळे जे मी आता करते आहे याच्यामुळे माझा मेलाझ्मा म्हणजे पिगमेंटेशन पूर्णपणे गेलेलं आहे, खरंच गेलेलं आहे पूर्णपणे. मध्ये मी थोडं पिगमेंटेशनची क्रीम वापरलेली, मी खोटं नाही सांगणार, पण त्याच्याने पण फरक झाला असेल, पण याच्याने जास्त फरक वाटतो आहे मला. हे जे मी आता स्किन केअर फॉलो करते आहे, मी आधी तेलाने मसाज केला, मग एक क्लेन्झिंग मिल्क घेतलं. मी बरेच क्लेन्झर वापरून पाहिले, पण जे आयुर्वेदचं क्लेन्झिंग मिल्क आपल्याला इफेक्ट देतं ना, ते मला बाकीच्या क्लेन्झिंग मिल्कमध्ये जाणवलं नाही, म्हणून मी नेहमी आयुर्वेदचंच वापरते आणि कुणालाही सजेस्ट करताना मी तेच क्लेन्झिंग मिल्क सजेस्ट करते. आता पहा, आंघोळ केलेली होती ना संध्याकाळी येऊन, थोडंफार पावडर लावलं असेल मी, कारण गेस्ट येणार होते म्हणून, पण पहा किती त्या ऑइल मसाजने आणि क्लेन्झरने बऱ्यापैकी घाण चेहऱ्याची डस्ट पूर्ण निघून जाते. अशा पद्धतीने हा चेहरा दिसत आहे. यानंतर मी फेस वॉश वापरते. आता फेस वॉश मी पॉन्ड्सचा वापरते, कारण की पॉन्ड्सचा थोडंसं माइल्ड असतो आणि थोडासा सॉफ्टही असतो. माझी खूप ड्राय स्किन आहे, तर ड्राय स्किनला तो बऱ्यापैकी त्या ठिकाणी क्लीन करतो आणि ड्रायही करत नाही, म्हणून मी पॉन्ड्सचा जो पिंकवाला फेस वॉश आहे तो वापरते. मैत्रिणींनो, स्किन केअरला CTM हे लक्षात ठेवायचं, म्हणजे क्लेन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. आता क्लेन्झिंग जे आपल्याला सूट होतं ते क्लेन्झ करायचं, टोनर जे सूट होतं ते टोनर वापरायचं आणि मॉइश्चरायझर जे आपल्याला सूट होतं ते आपण वापरायचं. आता या ठिकाणी मला कुठलंच टोनर अजिबात सूट होत नाही, म्हणून मी टोनर स्किप करते. मी काय केलं, ऑइल मसाज केला, क्लेन्झिंग केलं आणि फेस वॉशने चेहरा वॉश केला. आता ऑइल मसाज केल्यामुळे मला हे दोघं गोष्टी फॉलो कराव्या लागतात, म्हणजे क्लेन्झरही वापरावं लागतं आणि त्या ठिकाणी फेस वॉशही वापरावं लागतं, कारण की ऑइल परत चेहऱ्यात राहून गेलं तर पुन्हा त्याचे प्रॉब्लेम्स दुसरे सुरू होतात. यानंतर मी सिरम लावलेला आहे चेहऱ्याला, म्हणजे फेस वॉश केल्यानंतर चेहरा स्वच्छ धुतला, सिरम लावलं आणि एक अंडर आय क्रीम मी वापरते. अंडर आय क्रीम माझे डार्क सर्कल नाही आहेत, पण रिंकल्स आहेत डोळ्यांच्या आजूबाजू, त्यासाठी मी हे बायोक्ल्यूचं वापरत आहे. आता बऱ्यापैकी ते जे क्रीम आहे ते संपत आलेलं आहे आणि मला चांगला रिझल्ट त्याचा मिळालेला आहे.
आणि शेवटी एक नाईट क्रीम लावते जे सान्वी ऑर्गॅनिकचं आहे. माझी मैत्रिणी ते स्वतः ते प्रॉडक्ट बनवते. ते मला खूप छान सूट झालेलं आहे. नाईट क्रीम अँटी रिंकल जे मी आधी व्लॉगच्या सुरुवातीला दाखवलेलं ते मी लावते. तर आपल्याला जे योग्य असेल, जे सूट होत असेल तसे स्किन केअर जरूर करावे. तर मी तुम्हाला माझे प्रॉडक्ट दाखवते. आयुर्वेदचं क्लेन्झिंग मिल्क, पॉन्डचं फेस वॉश, प्लमचं सी सिरम, बायोक्लूचं अंडर आय क्रीम आणि अँटी रिंकल क्रीम हे सान्वी ऑर्गॅनिकचं जे आयुर्वेदिक क्रीम आहे ते मी रात्री आत्ताच्या स्किन केअरमध्ये वापरलेलं आहे. आता या ठिकाणी मला झोप भरपूर येत होती. 11च्या पार होऊन गेलेल्या आहेत. पण मैत्रिणींनो, मला नेल पॉलिशची इतकी आवड आहे तर मी माझ्या हातांना म्हणजे नखांना नेल पॉलिश लावत राहते. आपण बाकीचा मेकअप तर काही करत नाही रोज, पण नेल पॉलिश हातांना दिसत असले ना तर खूप छान वाटतं, म्हणजे आपल्यालाच प्रसन्न वाटतं. आणि हे जे पॅकेट आहे पूर्ण नेल पॉलिशचं हे मी मिशोवरून मागवलं आहे. काय ते 150चं एवढं सगळे कलर मिळालेले आहेत. तसं बाकीचं मी नेल पॉलिशचं कलेक्शन तुम्हाला दाखवेल. अगदी सिंपल माझ्याकडे नेल पॉलिश आहेत. म्हणजे सिंपल म्हणजे खूप कमी किमतीच्या आहेत, पण त्या छोट्या छोट्या गोष्टी मला खूप आनंद देतात. मी ज्या स्वतःसाठी करते आणि मला त्या खूप खुश ठेवतात. आणि ज्या गोष्टी मला खुश ठेवतात त्या मी नक्की करते. तर मैत्रिणींनो, या ठिकाणी मी माझा व्लॉग संपवत आहे. कसा वाटला ते निश्चित कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि एनर्जेटिक राहा.